नमस्कार. कैरीचा सीझन चालू झाला आहे आणि थंड थंड गार वस्तू पण खायला खूप मजा येते आहे. उन्हाळा कारण की खूपच कडक पडलाय. तर अशा वेळेस कैरीचं पन्ह नक्कीच सगळ्यांना आठवत असेल आणि ते कसं बनवायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी मी एक कैरी घेतली आहे आणि ती छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर त्याचे जे साल आहेत ते छान काढून घेतले. आता हे साल का काढायचे? तर आपण जेव्हा ही कैरी शिजवतो तर त्यामध्ये हे जे साल आहेत त्याचा काही कडवटपणा येऊ नये यासाठी. त्यानंतर कैरीचे जे दोघं टोकं होते ते मी कट करून घेतले त्यांना व्यवस्थित. त्याचं जे साल आहे तेही काढून घेतलं. अशा मी 2 कैऱ्या घेतल्या. त्याच्यानंतर एक कुकर घेतला. त्या कुकरमध्ये मी ह्या ज्या कैऱ्या होत्या त्या टाकल्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्यानंतर मग मी 5 ते 6 शिट्ट्या घेऊन ही जी कैरी आहे हिला छान शिजवून घेतली. आता कुकर जेव्हा आपण काढू तर बघा आपल्या कैऱ्या ज्या आहेत ह्या मस्तपैकी शिजल्या आहेत. आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचंय आणि थंड होण्यासाठी मी त्याला बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलं. म्हणजे त्या लवकर थंड होतील यासाठी. बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आणि त्यानंतर जे पाणी होतं ते सुद्धा त्याच्यामध्येच ॲड केलं. म्हणजे त्याच्यामध्ये जो पल्प जो आहे आपल्या कैरीचा जो थोडाफार त्याच्यामध्ये होता तर तो सुद्धा आपल्या पन्ह्याला यूज होईल यासाठी. तर ते सुद्धा मी त्या बाउलमध्ये पाणी जे आहे हे ट्रान्सफर करून घेतलं आणि याला आता आपण थंड करून घ्यायचंय. तर अर्धा 1 तासामध्ये ते थंड झालं आणि त्यानंतर मग आपल्याला त्याचे जे साल आहे हे काढून घ्यायचे आणि त्याच्यापासून कोय जी आहे ही वेगळी करायची आहे. तर बघा मी थोडंसं सुरीच्या मदतीने जे आहे हे छान त्याचा जो गर आहे हा त्याच्या कोळीपासून वेगळा केला आहे. तर बघा अशा पद्धतीने दोन्ही कैऱ्यांचा मी गर जो आहे हा काढून घेतला आणि कोळी ज्या आहेत ह्या बाजूला करून घ्यायच्या. आता एक मिक्सर जार घेतला. त्यामध्ये हा जो पल्प आहे तो ॲड करायचा आहे आपल्याला. त्यानंतर काही बेसिक स्पाइसेस ॲड करायचे आहे म्हणजे ज्यामुळे तुमची जे पन्ह आहे त्याची टेस्ट जी आहे ही खूप वाढेल. त्यासाठी मी त्यामध्ये जिरं टाकलं. त्यानंतर काळं मीठ जे आहे हे टाकलं आहे आणि त्यानंतर गूळ जो आहे हा गूळ टाकून घ्यायचा आहे आणि हे जे आहे हे मिश्रण आपल्याला मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीची पेस्ट जी आहे ही तयार करायची. यामध्ये तुम्ही पुदिना सुद्धा ॲड करू शकता ह्या स्टेजला किंवा तुम्ही जेव्हा पन्ह बनवणार आहात त्यावेळेस सुद्धा कट करून त्याच्यामध्ये टाकू शकता. आता ही जी पेस्ट आहे ही मी एका ग्लासमध्ये 3 ते 4 चमचे घेतली. त्यामध्ये तुम्हाला हवी त्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी जे आहे ते टाकायचं आहे. थंडगार पाणी टाकायचं म्हणजे एकदम मस्त मस्त थंडगार पन्ह प्यायला एकदम मजा येईल. तर असं थंड पाणी मी यामध्ये ॲड केलं आणि हे जे मिश्रण आहे हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि अशा एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने तुमचं पन्ह जे आहे हे रेडी आहे. तर हे पन्ह तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. हा व्हिडिओ आवडला असेल आणि असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.